आतापर्यंत अनेकदा तरुणांचे रेल्वेतील जीव घेणे स्टंट आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत। हे जीव घेणे स्टंट करून या तरुणांना काय मिळवायचं असतं, कुणाला इम्प्रेस करायचं असतं, हाच मोठा प्रश्न आहे। कुर्ला पोलिसांनी अशीच एक महत्त्वाची कामगिरी केली आहे। रेल्वे सर्फर्सला बेड्या ठोकल्या आहेत। मुंबईच्या लोकलमध्ये स्टंटबाजांचा सुळसुळाट, कधी खांबाला हात, कधी प्लॅटफॉर्मवर नसती उटाटे। स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल, स्टंट पाहून प्रवाशांना भुरळ। रेल्वेचा स्टंटबाज, पोलिसांनी उतरवला माज। खतरों के खिलाडी नाही, अशिक्षित अडाणी। हे व्हिडिओच पहा। व्हिडिओतील या रेल्वे सर्फर्सचे हे जीव घेणे स्टंट पहा। डोळे भिरभिरले नाही तर सांगा, कधी ट्रेनच्या, कधी बाहेर, कधी खांबाना हात लावून स्टंट। रेल्वे रुळावरून मधाऱ्याचा खेळ, कधी कोलांटुडी तर कधी नको नको ते उद्योग। स्वतःला सुपरस्टार अक्षय कुमार समजून या तरुणांनी पहा काय दिवे लावलेत। एक चूक आणि आयुष्याचा दी एंड। घरी आई बाबा आपली वाट पाहतायत याचंही भान या स्टंटबाजांना राहिलेलं नाहीये। या स्टंटबाजांचे 2 नवीन व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत। पहिला व्हिडिओ घाटकोपर ते कुर्ला दरम्यानचा आहे, ज्यात 2 तरुण चालत्या रेल्वेतून बाहेर डोकावून रेल्वेच्या खांबाला हात मारतायत। कुणीतरी आपला व्हिडिओ काढतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांचा हा खतरनाक खेळ कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला। ॲक्च्युली स्टंट हे करणं बरोबर नाही, चुकीचं आहे ते एक प्रकारे। स्टंट त्याने करू नयेत आणि त्याच्यावर म्हणजे पालकांची पण काही जबाबदारी असते। पालकांनी पण त्यांना काहीतरी म्हणजे सांगायला पाहिजे की असं बाबा जीव धोक्यात का जातो किंवा काय, तसे त्याने करू नयेत। हा थोडा जनतेचा पण विषय, जे पब्लिक असतं, सर्वसामान्य प्रवासी असतात, त्यांनी पण त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे। आता शेवटी रेल्वे किती काय काय बघणार, तर पब्लिकचा पण याच्यामध्ये पॉट असतं, भाग आहे, त्यांनी सपोर्ट केला पाहिजे, प्रवाशांनी सपोर्ट केला पाहिजे की हे नको आहे, त्यांना अडवलं पाहिजे, त्यांना रोखलं पाहिजे। आता हा दुसरा व्हिडिओ पहा। हार्बर लाईनच्या रे रोडचा आहे। माल डब्यात 2 मुलं उभी आहेत। ट्रेन सुरू होताच एक टबाळखोर ट्रेनचा खांबा पकडतो आणि प्लॅटफॉर्मवर सरकू लागतो। यानंतर तो ट्रेनवर चढतो, कधी खाली लटकतो, कधी वर चढतो। माकड चाळीत जोमात आणि प्रवासी कोमात असाच काहीसा नजारा भासू लागतो। एवढंच काय, पण हा तरुण ट्रेनच्या लोखंडी पत्र्यावरही स्टंट करू लागतो। पाहिलं, बसला ना धक्का। मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल आणि या मुंबई लोकलमध्ये स्टंट करून पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। मला वाटतं की खरं म्हणजे रेल प्रशासन, RPF, BRP यांची धास्ती हे स्टंट करणाऱ्यांवर राहिलेली नाही। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आणि या दोघांना अटक केली आहे। दोघांनी हा स्टंट करताना एका पोलिसालाही मारहाण केली होती। पोलीस 2 दिवसांपासून या बदमाशांच्या मागावर होते। याचे इतर 2 साथीदार फरार आहेत, त्यांचा आता शोध सुरू आहे। रेल्वेत स्टंटबाजी करू नका, घरी कोणतरी आपली वाट पाहतंय असं आव्हान रेल्वे प्रशासन वारंवार करते, पण याला झुगारून तरुणाईची स्टंटबाजी आणि माकड चाळे सुरूच असल्याचं वारंवार पाहायला मिळतंय। त्यामुळे आता रेल्वे प्रशासनानं आवाहन केलंय की नको ते उद्योग करण्यापूर्वी कुणीतरी तुमची घरी वाट पाहतंय याचाही एकदा विचार करा। त्याचा हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी देखील कारवाई केलेली आहे। चौकशी देखील सुरू आहे। आणखी कोण आहेत त्यांना देखील पकडलं जात आहे। या सगळ्यामध्ये कुठेतरी स्वतःचा जीव देखील आपण धोक्यात घालतो हे देखील तरुणांनी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रे आणि आनंद पांडेसह सुमित सावंत, TVN मराठी, मुंबई।